पुण्यामध्ये पुरात अडकलेल्यांसाठी रेस्क्यू ऑपरेशन। येरवाड्याच्या आदर्श नगरमधून 10 जणांची केली सुटका। फायर ब्रिगेडच्या जवानांचं रेस्क्यू ऑपरेशन। कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात। कोयना धरणाचे दरवाजे 1 फूट 6 इंचाने उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणामध्ये 35,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जाणार, तर थोड्याच वेळात पाणी सोडलं जाणार। अलमट्टीतून पाणी सोडण्याची कर्नाटक सरकारला विनंती। नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, अजितदादांचं आवाहन। पुण्यातील पावसाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा। आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन घेतला आढावा। तर पुण्यात सकाळपासूनच रेस्क्यू ऑपरेशन सुरू। आंबेगावच्या कुंभेवाडी घाटामध्ये दरड कोसळली। 3 गावांकडे जाणारा रस्ता बंद, तर अधिकाऱ्यांनी केली घटनास्थळाची पाहणी। चिखली गावाला पंचगंगेच्या पुराचा वेढा। गावातील 70% लोकांचं स्थलांतर, तर 30% लोकांचं अद्यापही स्थलांतर बाकी। पावसाचा लोकल सेवेवर देखील मोठा परिणाम। जोरदार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत। आतापर्यंत 60 लोकलच्या गाड्या रद्द। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर रायगड, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर। मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। 10% पाणी कपात 29 जुलैपासून मागे घेण्याचा निर्णय। ठाणे शहर, भिवंडी आणि नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।